ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक राजकीय बातमी आहे। ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार असा सवाल मनसेचे नेते वैभव खेडेकर यांनी विचारलाय। इतकंच नाही तर राज ठाकरेंचे आदेश मान्य असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। मात्र तटकरेंनी विकास कामं केली नाहीत अशी टीका देखील खेडेकर यांनी केली आहे। तर वैभव खेडेकरांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। एका बोटाची थुंकी दुसऱ्या बोटाला लावणं चुकीचं आहे अशा शब्दांमध्ये अंबादास दानवे यांनी या संपूर्ण राजकारणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे। तर ज्यांनी कोकणामध्ये मनसे संपवली त्यांचं काम कसं करणार असा सवाल मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी विचारला। राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यानंतर रायगडमध्ये बोलताना वैभव खेडेकर यांनी हे वक्तव्य केलं आहे। ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं, आमच्यावरती गुन्हे दाखल केले, आम्हाला रात्रीत घरातून उठवून जेलमध्ये डांबलं, काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्यांनी आमचे नगरसेवक फोडले, ज्यांनी आता आमची वर्ण्याची ग्रामपंचायत फोडली, अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे। त्यामुळे आजची बैठक ही थोडीशी ॲग्रेसिव्ह झाली, तीव्र झाली आणि या संदर्भात सगळ्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। त्यांचा सवाल बरोबर आहे। वारंवार अशा पद्धतीनं या बोटावरचा ठोंका या बोटावर घेणं, वारंवार कार्यकर्त्यांना अशा पद्धतीनं चुकीच्या भूमिका घ्यायला भाग पाडणं आणि याच्यात कार्यकर्त्यांचा बळी जात असतो। कारण कार्यकर्ते एका ताकदीनं, एका त्वेषानं गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर लढत असताना आज मनसेनं हे मान्य केलं पाहिजे की भारतीय जनता पार्टीविरुद्ध सातत्यानं भूमिका घेतली आणि अशी विरोधात भूमिका घेतल्यानंतर संघटना काही ना काही ताकद मिळवत असते। पण हीच ताकद मला वाटतं अशा भूमिकेनं निश्चित असे जर वैभव खेडेकर सारखे असे अनेक आहे, वैभव खेडेकर एक समोर आलेलं ना